नमस्कार. पेरेंट अकॅडमी इंडियाच्या पुढच्या भागामध्ये आपले सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण पुन्हा एकदा एका अवघड विषयाला हात घालणार आहोत. कारण पेरेंट अकॅडमीमध्ये आम्ही अवघड विषयांनाच हात घालतो, पण हा विषय जास्त टोकदार काय, खरं तर काटेरी आहे. कारण आजी आजोबा या विषयाबद्दल आपण बोलणार आहोत. मला स्वतःला हा एपिसोड बनवताना एक काळजी अशी आहे की जे लोक पहिले 2-4 मिनिटच ऐकतील किंवा पहिला हे 30 सेकंदच ऐकतील, त्यांचे भरपूर गैरसमज व्हायची शक्यता आहे. त्यामुळे जे लोक बघणार आहेत त्यांना माझी अशी विनंती आहे की तुम्ही हा पूर्ण एपिसोड जो आमचा 10 ते 12 मिनिटाचा असतो तो व्यवस्थित बघा. म्हणजे तुम्हाला त्याची पूर्णपणे सांगड लागू शकेल मनामध्ये आणि तो सुसंगत वाटेल. आजी आजोबा हा आपल्या फार जिव्हाळ्याचा विषय आहे. एकंदरीतच मानवी संस्कृतीचा हा खूप मोठा भाग आहे. कारण खूपसं ज्ञान हे पिढ्यानुपिढ्या पुढे पोहोचवलं जातं. ते बोलण्याच्या, वागण्याच्या, आचारविचाराच्या पद्धतीने पोहोचवलं जातं. ते कुठे लिहून ठेवलेलं नसतं. आणि ह्याचा खजिना हा आजी आजोबा असतात. अशा प्रकारे पिढी दर पिढी ते संक्रमण विचारांचं, संस्कारांचं, सवयींचं होत राहतं. त्यामुळे आजी आजोबा हा फार मोठा आणि महत्त्वाचा भाग आहे. विशेषतः बालसंगोपनामध्ये नवीन पालकांना मदत करण्यासाठी आणि त्यांच्यासमोर काहीतरी एक उदाहरण असावं. त्यांना अडीअडचणीला जेव्हा शंका येतील तेव्हा त्या शंकांचं घरातले घरात निरसन व्हावं, हा आजी आजोबांचा फार मोठा रोल आहे. काही कारणामुळे आई वडील उपलब्ध होऊ शकले नाहीत किंवा त्यांच्यापैकी एखाद्याचा मृत्यू झाला किंवा त्याला दूर जावं लागलं, तर लगेच ती कमी भरून काढण्यासाठी सुद्धा आजी आजोबा खूप मोठी भूमिका निभावतात. त्यामुळे एकंदरीत मानवी जडणघडणीमध्ये आजी आजोबा असणं हा खूप मोठा भाग आहे. पण जसं शहरीकरण वाढत चाललेलं आहे, लोक त्यांच्या मूळ जागेपासून इकडे तिकडे जायला लागलेली आहेत, घरं छोटी व्हायला लागलेली आहेत, जमिनींचे भाव वाढायला लागलेले आहेत, कामाचे तास वाढायला लागलेले आहेत, 2 पिढ्यांमधलं वयाचं अंतर वाढायला लागलेलं आहे. त्यामुळे आजी आजोबा हे खूप जास्त वयस्क व्हायला लागलेले आहेत. म्हणजे आता 40शीत तुम्हाला नातवंड होत नाहीत, तर 50शीत किंवा 60मध्ये होतात. मग तोपर्यंत तुमच्या तब्येतीच्या काही गडबडी चालू झालेल्या असतात. काही आजी आजोबा स्वतःच्या कामात व्यस्त असतात, स्वतःचा नोकरी धंदा व्यवसाय करत असतात, त्यामुळे ते उपलब्ध नसतात. या सर्व कारणांमुळे एकंदरीतच आजी आजोबांना एक्सपोजर मिळणं हे कमी झालेलं आहे. आजी आजोबांचे जर मानसशास्त्रीय दृष्टीने किंवा डेव्हलपमेंटल सायकॉलॉजीच्या दृष्टीने, कुटुंबाच्या दृष्टीने आपण वेगळे प्रकार बघायचे म्हटले तर ते 2 मुख्य प्रकार आहेत. एक आजी आजोबा असे आहेत ज्यांना आपण रेसिडेंट किंवा स्थायी आजी आजोबा म्हणूया, की जे त्या घरामध्येच राहत आहेत. म्हणजे कुटुंबातच आजी आजोबा आहेत किंवा आजी आजोबांच्या घरातच मुलं वाढत आहेत किंवा आजी आजोबा इतके जवळ आहेत, शेजारच्या फ्लॅटमध्ये आहेत, 2 बिल्डिंग पलीकडे आहेत, 2 किलोमीटरवर आहेत, की मूल रोजचे रोज आजी आजोबांबरोबर काहीतरी वेळ घालवत आहे किंवा शाळा सुटल्यानंतर मूल आधी आजी आजोबांकडे जातं आहे, तिथे वेळ काढतं आहे आणि आई वडील जेव्हा काम संपतं तेव्हा तिथे येऊन मुलांना घेऊन स्वतःच्या घरी परत येत आहेत. म्हणजे आजी आजोबा हे त्या मुलाच्या दैनंदिन जीवनाचा भाग आहेत. ह्यांना आपण स्थायी आजी आजोबा म्हणूया किंवा रेसिडेंट आजी आजोबा म्हणूया. दुसरा आजी आजोबांचा जो प्रकार आहेत ते व्हिजिटिंग आजी आजोबा आहेत. म्हणजे अस्थायी आजी आजोबा आहेत, प्रवासी आजी आजोबा आहेत. म्हणजे काय, तर ते त्या घरामध्ये राहत नाहीत. महिनाभर फोनवरचं कॉन्व्हर्सेशन सोडलं तर मुलांशी त्यांचा डायरेक्ट संवाद नसतो. ते सुट्टीच्या निमित्ताने काही दिवस येतात किंवा मुलं त्यांच्याकडे काही दिवस जातात. पण ते येतात तेव्हा छोट्या पिरियडसाठी येतात. 8 दिवस, 10 दिवस, 15 दिवस, फार तर फार एखादा महिना यासाठी ते येतात आणि ते परत जातात. आणि ते नातं पुन्हा थोडं विरळ होतं कारण ते समोर नसतात. तर हे झाले अस्थायी किंवा प्रवासी किंवा नॉन रेसिडेंट व्हिजिटिंग आजी आजोबा. या दोघांच्या भूमिकेमध्ये पालकत्वाच्या दृष्टीने खूप मोठा फरक आहे. बऱ्याच घरांमध्ये आधीची पिढी आणि नंतरची पिढी ह्याच्यामध्ये बालसंगोपनाबद्दल बऱ्यापैकी वादविवाद असतात. कारण मतभिन्नता असते. त्या पिढीचे अनुभव, त्या पिढीच्या अपेक्षा आणि
अनुभवाने त्यांना आलेलं शहाणपण, आपण कुठल्या गोष्टी केल्या, त्यातल्या खरंच किती महत्त्वाच्या होत्या, किती नव्हत्या, हे बरेचदा तिथून आपण एक 15-20 वर्ष पुढे सरकल्यानंतर लक्षात येतं, की अरे तेव्हा मी या गोष्टीवर एवढा वेळ घालवला, याला खरं तर काही अर्थ नव्हता, सोडून दिलं असतं तरी चाललं असतं. किंवा अरे हे जास्त महत्त्वाचं होतं, हे करायला पाहिजे होतं, हे राहून गेलं बरं का. हा अंदाज यायला कधी-कधी 15 ते 20 वर्ष लागतात, तर अंतर लागतं. त्यामुळे त्या पिढीची बालसंगोपनाबद्दल असलेली मतं आणि सध्याच्या पिढीची मतं, म्हणजे आता जग असं आहे त्याच्यासाठी या गोष्टी लागतात, ह्याची तुम्हाला माहिती नाही, तुम्ही काहीतरी जुनं बोलता आहात, अशा थाटामध्ये मतभेद होण्याची खूप शक्यता असते आणि ते अनेक घरांमध्ये होतातही. तर पहिल्यांदा या मतभेदांबद्दल बोलूया. कारण जे घरात राहणारे आजी-आजोबा आहेत, स्थायी आजी-आजोबा आहेत, रेसिडेंट आजी-आजोबा आहेत, हे ॲडिशनल पालक असल्यासारखे आहेत. कारण त्यांच्यावर पालकत्वाची जबाबदारी आहे. ते मुलांना सांभाळता आहेत, ॲक्टिव्हली पालकत्व करता आहेत आणि आई-वडील जेव्हा तिथे असतात, तेव्हा अनेकदा आई-वडिलांना सल्ला देण्याचं किंवा मुलांना मदत करण्याचं काम त्यांच्याकडे आहे. तर ते ॲडिशनल पालक आहेत. त्यामुळे पूर्वीच्या अनेक एपिसोड्समध्ये आपण बोललेलो आहोत, विशेषतः शिस्तीच्या एपिसोडमध्ये बोललेलो आहोत. त्यानुसार घरातले जे काही नियम असतील, विशेषतः मुलांसाठी बनवलेले नियम असतील, ते हे आजी-आजोबा आणि आई-बाबा यांनी एकत्र मिळून ठरवायचे आहेत. या घरामध्ये 4 पालक आहेत. आई-बाबा आहेत आणि आजी-आजोबा आहेत. तर या 4 जणांनी किंवा 3 जणांनी जी काही संख्या असेल त्याप्रमाणे एकत्र बसून ठरवायचे सुसंगत नियम असले पाहिजेत आणि ते सगळ्यांनी पाळले पाहिजेत. एकाने नियम बनवायचे, ते स्वतः असताना एन्फोर्स करायचे, ती व्यक्ती नसताना दुसऱ्यांनी वेगळे नियम बनवायचे आणि ते त्यांनी तेव्हा एन्फोर्स करायचे. किंवा हे नियम कसे चुकीचे आहेत ते मुलांना सांगायचं, ते नियम कसे चुकीचे आहेत ते ह्यांनी मुलांना सांगायचं. हे जे 2 पिढ्यांमधले मतभेद आहेत, हे मुलांच्या देखत एक्सपोज न होणे, मुलांना न दिसणे फार गरजेचं आहे. कारण मुलं खूप लहानपणी शिकतात, की एका गटाला दुसऱ्या गटाच्या त्या 2 गटांमध्ये भांडणं लावून द्यायची आणि स्वतः त्यातलं मलाई खायची. त्यामुळे जर तुम्ही घरात राहणारे आजी-आजोबा आहात, स्थायी आजी-आजोबा आहात, पर्मनंट आजी-आजोबा आहात, तर तुम्ही आणि मुलांचे डायरेक्ट पालक ह्यांच्यामध्ये संवाद असणं आणि ह्यांनी एकत्र नियम बनवणं फार गरजेचं आहे. जे काही ठरेल ते, की हे अमुक गोष्ट करायची आहे किंवा नाही, किती वेळ करायची आहे, त्याच्या पलीकडे ताणलं गेलं तर काय होणार आहे, ह्याचे जर या 4ही ॲडल्ट्सचे नियम सेम असतील आणि ते त्या प्रकारे लावले जात असतील, तर मुलांना घरामध्ये ती एकसंधता जाणवते, मुलांमधली लबाडी थोडी कमी होते आणि घरातले वादविवाद तर मोठ्या प्रमाणात टळतात. त्यामुळे मूल घरात येणार आहे किंवा मूल ऑलरेडी आहे म्हटल्यावर एकत्र बसा, ठरवा. हवं तर महिन्याभरात, 15 दिवसात कधीतरी एकदा परत आढावा घ्यायला एकत्र बसत जा आणि ती सवय असू दे. मुलांना तुमचं एकसंध चित्र दिसू दे. 4 डोकी एकत्र येणार तेव्हा त्याच्यात मतभेद होणार. पण कुठली तरी गोष्ट आपण सोडायची आहे, कुठली तरी गोष्ट दुसऱ्यांनी सोडायची आहे, या समजूतदारपणामध्ये आपण टीम म्हणून काम करतो आहोत, ही जर भावना शिल्लक राहिली, की याच्यात फक्त मी मोठा आहे, मी श्रेष्ठ आहे किंवा मी बाप आहे किंवा मी आई आहे, तर माझंच ऐकलं गेलं पाहिजे, ही आग्रही भूमिका जर आईवडिलांनी सोडली आणि आजी-आजोबांनीही सोडली, तर चौघांची एक टीम होऊन अत्यंत सुखी, शिस्तीचं आणि आनंददायक पालकत्व त्या घरामध्ये होऊ शकतं. हा स्थायी आजी-आजोबांसाठीचा नियम आहे. घरामध्ये राहणाऱ्या आजी-आजोबांसाठी हा खूप मोठा नियम आहे, की जे काही नियम ठरवायचे आहेत, ज्या काही गोष्टी ठरवायच्या आहेत, जे बालसंगोपनाचे महत्त्वाचे विषय आहेत, ते चौघांनी संगनमतानी एकत्र करायचे आहेत. कदाचित मुलांना असं वाटेल, की या चौघांनी मिळून कट केला आहे आमच्या विरुद्ध. तसं वाटलं तरी चालेल. कारण तुम्हाला माहिती आहे तुम्ही काही कट करत नाही आहात. तुमच्यातले मतभेद तुम्ही आपापसात मिटवणं, काही देवाणघेवाण, काही नियम तुम्ही सोडणं, काही नियम त्यांनी सोडणं, अशा प्रकारे जर या चौघांनी एकत्र राहून हे केलं, तर ते पालकत्व अत्यंत आनंदी, सुखाचं आणि शिस्तीचं, या सगळ्या गोष्टी त्याच्यात एकत्र होऊ शकतात. याचा अर्थ एकमताने काम करणे आणि पालक म्हणूनच वागणे, हे झालं स्थायी आजी-आजोबांबद्दलचं अख्ख्या घराची परिस्थिती, अख्ख्या घरासाठी असलेला नियम. आता आपण प्रवासी आजी-आजोबांबरोबर बोलूया. अनेक वेळा कामधंद्याच्या निमित्ताने, लग्नाच्या निमित्ताने मुलं-मुली दुसरीकडे जातात, तिथे स्वतःचा संसार थाटतात आणि आजी-आजोबा हे स्वतःचं मूळ जागा, मूळ गाव, मित्रमंडळी किंवा त्यांची जी काही तिथली आयुष्याची सवय असते ती सोडून काही तिथे लगेच जात नाहीत.
विशेषतः जे आजी-आजोबा फिजिकली फिट असतात, शारीरिकदृष्ट्या सक्षम असतात, ते आम्ही जोवर स्वतःचे आमचे हातपाय चालतायत, तोवर आम्हाला आम्हाला आमचं स्वातंत्र्य टिकवू दे, या भावनेतून वेगळे राहतात. आणि त्यात काहीच चूक नाही आहे. प्रत्येकाला आपलं आयुष्य हे आपल्या प्रकारे जगण्याचा, स्वतःचा सन्मान टिकवण्याचा अधिकार आहेच मुळी. मग ते नातवंडांच्या ओढीने वर्षातनं एकदा किंवा दोनदा काही दिवसासाठी तिथे येतात. हे जे व्हिजिटिंग आजी-आजोबा आहेत, ह्यांच्यासाठी मात्र पूर्णपणे वेगळे नियम आहेत. कारण अधूनमधून येणाऱ्या, थोड्या दिवसांसाठी येणाऱ्या आणि फक्त माया आणि प्रेम करण्यासाठी येणाऱ्या आजी-आजोबांना ह्यातले कुठलेही नियम लागू पडत नाहीत. त्यांनी मुलांचे मनसोक्त लाड करणं अपेक्षित आहे. ते येतील तेव्हा त्यांनी मुलांच्या बाजूने 4 गोष्टी करणं अपेक्षित आहे. आई-वडिलांना थोडी सूट देणं अपेक्षित आहे. पालकत्व हा 24 तासाचा अवघड कार्यक्रम आहे. शहरी आयुष्यामध्ये आपले सगळे कामधंदे सांभाळत परत पालक म्हणूनही काम करणे हे खरं तर त्रासदायक आणि थकवणारं आहे. तर त्या आईबाबांना थोडी सुट्टी मिळावी, त्यांना थोडा मोकळा वेळ मिळावा, त्या दोघांना काही गोष्टी करायच्या असतील, वेगळ्या गोष्टी करायच्या असतील तर त्यासाठी थोडी उसंत मिळावी, नातं परत घट्ट बनवता यावं, इथे या आजी-आजोबांचा खूप मोठा उपयोग आहे. त्यामुळे ते आजी-आजोबा हे व्हिजिटिंग आजी-आजोबा आहेत, घरात आलेल्या पाहुण्यासारखे आजी-आजोबा आहेत. घर त्यांचंच आहे, पण ते थोड्या दिवसासाठी आलेले आहेत, त्यामुळे त्यांना स्थायी आजी-आजोबांचे नियम न लागू होता प्रवासी आजी-आजोबांचे नियम लागू पडतात. त्यामुळे त्यांनी मुलांचे लाड करणं अपेक्षित आहे. नेहमीचे काही नियम हे थोडे ढिले करणं किंवा थोडे बदलणं अपेक्षित आहे. अगदी 180 अंशामध्ये इकडचं तोंड तिकडे करायची गरज नाही, पण थोडा ढिलेपणा चालू शकतो. ह्याच्यात एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे की आजी-आजोबा असताना 8 दिवसासाठी, 10 दिवसासाठी, फार तर फार 15 दिवसासाठी हे बदललेले नियम आहेत. ह्याची मुलांना स्वच्छ जाण करून देणं गरजेचं आहे दोन्हीही पिढ्यांनी, की अरे आम्ही आहोत तर हे चालेल, आम्ही परत जाऊ आणि मग तुम्ही तुमच्या नेहमीच्या नियमांनी वागाल, ह्यातला तो भाग आहे आणि ह्याची मुलांना जाणीव देण्याची गरज आहे. दुसरा एक येणाऱ्या आजी-आजोबांसाठी नियम आहे, तो म्हणजे आई-वडिलांनी लावलेले नियम हे चूक आहेत का बरोबर आहेत ह्याची चर्चा ते नियम बदलताना किंवा सूट देताना मुलांच्या देखत नाही झाली पाहिजे. आम्ही आलेलो आहोत, आम्हाला थोडा जास्त वेळ आहे, आम्ही तुमचे थोडे जास्त लाड करणार आहोत, म्हणून थोड्या दिवसासाठी हा नियम बदलला जातो आहे, असं त्यांनी सांगायला काही हरकत नाही. आणि आईबाबांनी सुद्धा आजी-आजोबांच्या असण्याचा फायदा घेऊन बाकीच्या 4 गोष्टी ज्या त्यांना संपवायच्या आहेत, जी उसंत हवी आहे, ती उसंत स्वतःला मिळवायला त्याचा जरूर वापर करून घ्यावा. त्यामुळे आजी-आजोबा हे कायम आनंदाचं अगदी स्थान राहतं मुलांसाठी, त्यांची हक्काची लाडाची जागा तयार होते आणि इथे मला 100% माया मिळणार आहे, असं एक सुरक्षित स्थान मुलांसाठी तयार होतं आणि ते घरातलेच असल्यामुळे आई-वडिलांना त्याची काळजी राहत नाही. तर अशा रीतीने प्रवासी आजी-आजोबा आणि स्थायी आजी-आजोबा ह्यांच्या आधुनिक घरामध्ये राहण्याच्या नियमांमध्ये असलेले हे छोटे-छोटे फरक. विश यू ऑल अ व्हेरी हॅपी पेरेंटिंग अँड हॅपी ग्रँड पेरेंटिंग.